लग्न झाल्यावर पहिलं वर्ष स्त्रियांसाठी फार महत्वाचं असतं. हे आपले जुने लोक उगाच नाही म्हणायचे. थोडं थांबा. तुम्हाला माहित आहे का? लग्नानंतर कोणत्या महिन्यात वधूने सासरी राहावं आणि कोणत्या महिन्यात राहू नये याचंही शास्त्र आहे. आज आपण बोलणार आहोत एक असा विषय जो आज विसरला गेला आहे, पण पूर्वी फार गांभीर्याने पाळला जायचा. शास्त्रात एक श्लोक आहे, तो आधी पाहूया. उद्वाहात प्रथमे शुचौ यदि वसेत भर्तृगृहे कन्यका हन्यात तज्जननी क्षयेत निजतनुं ज्येष्ठे पतिज्येष्ठकम् पौषे च श्वशुरं पतिं च मलिने चैत्रे स्वपित्रालये तिष्ठन्ति पितरं निहन्ति न भयं तेषाम भावे भवेत. आता याचा अर्थ साध्या भाषेत समजून घेऊया. लग्नानंतर पहिल्या वर्षी काही महिन्यात वधूने सासरी राहू नये असं शास्त्र सांगतं. आषाढ महिन्यात जर वधू सासरी राहिली तर ते सासूसाठी अनिष्ट मानलं गेलं आहे. अधिक महिन्यानंतर येणारा क्षय मास आहे तर तो वधूसाठी अनिष्ट. ज्येष्ठ महिन्यात राहिली तर वडील व दिराला अनिष्ट. पौष महिन्यात राहिली तर सासऱ्याला अनिष्ट आणि अधिक मासात राहिली तर ते पतीसाठी अनिष्ट मानलं गेलं आहे. थोडं थांबा. आणखीन एक महत्वाची गोष्ट. लग्नानंतर पहिल्या वर्षी चैत्र महिन्यात वधूने माहेरी राहू नये असं शास्त्र सांगतं. पण इथे एक अट आहे. जर सासू सासरे किंवा संबंधित व्यक्ती अस्तित्वात नसतील किंवा मनापासून आपला सण करणारी व्यक्ती नसेल तर त्या महिन्यात सासरी किंवा माहेरी राहिलं तर दोष मानला जात नाही. हे नियम भीती पसरवण्यासाठी नव्हे, तर हे नियम कुटुंबातील समतोलासाठी व मानसिक शांततेसाठी होते आणि लग्नाचं पहिलं वर्ष सुरळीत जावं यासाठी हे सगळे नियम आहेत. आज आपण हे पाळतो का नाही तो वेगळा विषय आहे, पण आपल्या परंपरेत हा सुद्धा विचार नक्कीच होता हे सांगण्याचा उद्देश आहे. तुमचं मत काय आहे? हे नियम आजच्या काळात पाळावेत की नाही कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि असेच शास्त्रीय अर्थपूर्ण विषय हवे असतील तर फॉलो करायला विसरू नका.